आज महिला विश्वचषकाचा अंतिम फेरीतला सामना आहे। दक्षिण आफ्रिकेशी आपण भिडणार आहोत, त्यामुळे सर्वांचंच या संपूर्ण सामन्याकडे लक्ष लागलेलं आहे। खरं तर अवघ्या आता काही मिनिटं शिल्लक राहिलेली आहेत, नाणेफेक होईल आणि त्यानंतर आपण काय नेमकं चूज करणार आहोत। जर आपण जिंकलो तर आपण बॅटिंग घेणार की क्षेत्ररक्षण करणार, किंवा जर दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला तर त्यांची काय नेमकी भूमिका असेल याची सर्वांनाच उत्सुकता आहे। पण आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी खरं तर प्राची खूप महत्त्वाचा आहे। खरं आहे, कारण आजच्या दिवसासाठी सगळ्यांची खरंच अनेक वर्ष सगळ्यांनी वाट पाहिलेली होती, कारण महिला संघाने देखील ही ट्रॉफी आपल्याकडे आणावी याची सगळेच जण वाट पाहत होते। आणि अंतिम सामन्यामध्ये ज्यावेळेस खरं तर महिला संघाने धडक मारली त्यावेळेस सगळ्यांच्याच चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत होता आणि तोच आनंद आज खरंच द्विगुणित होणार आहे असं बोललं जातंय, कारण सगळ्यांनाच आशा आहे की भारत ही ट्रॉफी नक्की आणणार आहे। तर हा महामुकाबला रंगणार आहे, सर्वांनाच माहिती आहे, नवी मुंबईमधला DY पाटील स्टेडियम। याच्यावर आपण आतापर्यंत जे पण सामने या महिला संघाने खेळलेले आहेत त्यामध्ये आपण विजय प्राप्त केलेला आहे। बांगलादेशमध्ये सुद्धा आपण विजयाच्या समीप होतो, मात्र पावसामुळे तो सामना वाहून गेला। मात्र तरी सुद्धा भारतीय संघाने यावर खूप चमकदार कामगिरी केलेली आहे। सेमीफायनल सुद्धा आपण याच मैदानावर जिंकलेलो आहोत, ऑस्ट्रेलियाला 4 चीत केलेला आहे। त्यामुळे आजचा हा फायनल महामुकाबला आणि तोही या स्टेडियमवर होतोय, त्यामुळे सर्वांच्याच आशा उंचावलेल्या आहेत। तेजश्री, काय सांगशील तू? तर या संपूर्ण सामन्याचा, या संपूर्ण मालिकेचा ऍक्च्युअली फॉलोअप घेतलेला आहे, काय वाटतं या आपल्या संघाकडे पाहून? येस, आम्ही थ्रू ऑल द डेस्कवरती बसून पूर्ण वेळ या सामन्याकडे लक्ष देऊन असतो की एकदा मॅच सुरू झाली ते शेवटपर्यंत, अगदी दुसऱ्या दिवसापर्यंत। पण आजच्या मॅचचा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी म्हणजे की पाऊस गेला जवळजवळ 6 महिने झाले मुंबईमध्ये पाऊस पडतोय। सकाळपासून ऊन होतं नवी मुंबईमध्ये, पण आता थोडेफार पावसाला सुरुवात झाली आहे। त्यामुळे प्रश्न असा पडतो की जर पाऊस आला आणि पावसामुळे जर सामना सुरू झाला नाही किंवा वेळ झाला तर काय करता येईल? तर सर्वात प्रथम काही षटकं कमी केली जाणार की आपण कमी ह्याच्यामध्ये खेळणार आहोत। जर तेही झालं नाही तर मग काय करायचं? मग सामना पुढे जाणार, थांबणार, काय होणार? तर त्यासाठी एक रिझर्व्ह डे ठेवलेला आहे आणि तो रिझर्व्ह डे आहे सोमवारचा। त्या दिवशी हा सामना पुढे खेळला जाईल। पण परत प्रश्न असा पडतो की सोमवारी जर परत पाऊस पडला तर काय होईल? तर जर सोमवारी पाऊस पडला तर ही जी काही ट्रॉफी आहे, हे जे काही टायटल आहे ते दोघांमध्ये विभाजून दिलं जाईल, दोघांनाही दिलं जाईल। सो पाऊस आज काय करतोय आणि सगळ्या चाहत्यांचं पावसाकडे जसं टीम इंडियाकडे लक्ष लागलंय तसंच पावसाकडेही टीम इंडियाचं, सगळ्या भारतीय प्रेक्षकांचं लक्ष लागलेलं आहे। हो, खरंय, कारण आपले प्रतिनिधी खरं तर स्टेडियम बाहेर आहेत आणि अनेकांच्या प्रतिक्रिया घेतल्या जातात श्वेता, आणि की कसं प्रत्येकाचं म्हणणं आहे की आम्ही खूप दूरवरून आलोय, का तर आज आपल्याकडे ही ट्रॉफी येणार का हे बघण्यासाठी, मात्र पावसाची आता हे संकट आलेलं आहे। त्यामुळे काय घडते नेमकं येणाऱ्या 1 तासामध्ये पाहणं खरंच महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी नवी मुंबईमध्ये महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची फायनल रंगणार आहे, मात्र नवी मुंबईमध्ये हा पाऊस सुद्धा आपल्याला बरसताना पाहायला मिळतोय। सकाळपासूनच पावसाची रिपरिप आहे, त्यामुळे आता सामना होणार की नाही, जसं तेजस्वीनं म्हटलं, सामना होणार की नाही याबाबत आता साशंकता आहे। मात्र आपण सगळ्यांनी प्रे करूया, देवाला प्रार्थना करूया की प्लीज हा पाऊस थांबू दे आणि वरुण राजा तू सुद्धा आम्हाला आशीर्वाद दे आणि प्लीज थांब आणि हा संपूर्ण सामना आम्हाला याची देही याची डोळा पाहता यावा आणि भारतीय महिला संघाच्या हातात फक्त तो चषक पाहायचा आहे। हो, खरंय, कारण ना क्रिकेट प्रेमी तर सगळेच उत्साही आहेतच, मात्र हा महिला संघ जो आहे ना तो वर्षभर ना खूप मेहनत करत असतो आणि त्यामुळे आज त्यांच्या मेहनतीवर पाणी नको फिरायला, आणि म्हणूनच आपण अशी आशा करूयात की हा सामना खेळला जाईल। आता पाहूयात नेमकं की पाऊस सुरू राहिला तर नेमकं काय होऊ शकते ग्राफिक्सच्या माध्यमातून। आपण पाहतोय ग्राफिक्स मधून की जर हा पाऊस सुरू राहिला तर काय नेमका प्रयत्न केला जाईल। आयोजकांकडून आजचा फायनल खेळण्याचा प्रयत्न आहे खरं तर, पण प्रत्येकी 20 षटकांचा सामना खेळण्याचा प्रयत्न आहे। आज सामना झाला नाही तर तो उद्या खेळवला जाईल। आयोजकांकडून आजच फायनल खेळण्याचा प्रयत्न आहे, पण जसं तेजश्री म्हणाली की पाऊस सुरूच राहिला तर मात्र प्रत्येकी 20 षटकांचा सामना खेळण्याचा प्रयत्न असेल आणि तेही झालं नाही तर मात्र उद्याचा दिवस राखीव ठेवण्यात आलेला आहे, त्या दिवशी हा सामना होणार आहे। तर श्वेता, आजच्या या सगळ्या सामन्याकडे लक्ष लागलेलं आहे।